मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांच्या कार्यालयात सायने महसूल मंडळ व करसगाव महसूल मंडळातील शेतकरी, प्रांत अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार देवरे साहेब, तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे, ओरिएंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी दहिवाळ बोधे ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक हिरालाल नरवाडे यांनी सायने महसूल मंडळातील 17 गावे, करसगाव महसूल मंडळातील 10 गावे व झोडगे महसूल मंडळातील 2 गावे यांना पीक विमा कंपनीने कोणत्या निकषावर वगळले। एकीकडे मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला असताना हे कसे शक्य आहे? या पीक विमा कंपनीकडे कुठलीही नोंद यंत्रणा नसताना या पीक विमा कंपन्या उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रयत्न करतायत म्हणून सविस्तर प्रास्ताविक केले। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे वार्षिक देय रक्कम नियोजन व सदर पीक विमा कंपनीशी तक्रार नोंदणीसाठी संपर्क न होणे यांसारख्या अनेक समस्यांचा पाढा वाचला। या प्रसंगी जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी यांनी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सदर दोघही महसूल पीक विमा कंपनीने पीक विम्याचे पैसे द्यावेत म्हणून सूचित केले, अन्यथा सदर पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले। या प्रसंगी प्राध्यापक हिरालाल नरवाडे, भारत राष्ट्र समितीचे अनिल जाधव, दीपक सूर्यवंशी, अमृत कळमकर, राजेंद्र देवरे, कल्याण जाधव, प्रदीप मोरे, रवींद्र सोनवणे, शेतकरी संघटनेचे शैलेंद्र कापडणे, श्याम पवार इत्यादी जण उपस्थित होते। शेतकरी त्याचप्रमाणे पीक विमा कंपन्या व संबंधित शासन आणि प्रशासन यांची संयुक्त बैठक या ठिकाणी बोलवली होती। याचा मूळ उद्देश असा होता की मागच्या वर्षी आमच्या सायने महसूल मंडळ, करसगाव महसूल मंडळ व झोडगे महसूल मंडळातील तत्वतः 2 गावं अशा 29 गावांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं आणि या संदर्भात कृषी विभागाचं मार्च महिन्यात पत्र व्हायरल झाल्यानंतर आम्ही याचा जाब विचारण्यासाठी सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो होतो। तर त्यावेळेस तारीख होती 29 मार्च। त्यावेळेस साहेबांनी सांगितले की आचारसंहितेचा इश्यू असल्यामुळे ज्यावेळेस आचारसंहिता शिथिल होईल त्यावेळेस संबंधित शेतकरी, पीक विमा कंपनी व शासन आणि प्रशासन यांची आम्ही संयुक्त बैठक बोलून या विषयावर तोडगा काढू अशा संबंधित आम्हाला आश्वासित केलं होतं। परंतु आचारसंहिता संपून 2 महिनेही झाले, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं आमंत्रण पाठवलं गेलं नाही किंवा अवगत करून देण्यात आलं होतं। म्हणून मागच्याच आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांनी ज्यांनी मार्चमध्ये निवेदन दिलं होतं ते शेतकऱ्यांनी पुन्हा मागच्या आठवड्यात साहेबांची गाठ घेऊन संबंधित विषयाची उजळणी करून दिली। त्यावेळेस साहेबांनी सांगितले की मला 2 दिवसाचा अवधी द्या, संबंधित शासन, प्रशासन त्याचप्रमाणे पीक विमा कंपनी आणि संयुक्त शेतकऱ्यांची मी जॉईंट बैठक लावतो आणि त्यानंतर हा विषय आपण मार्गी काढू म्हणून साहेबांनी आज आम्हाला वेळ दिली होती। आणि यावेळी संबंधित पीक विमा कंपनीची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जिने आमच्या माळमाथ्यावरील सायने आणि करसगाव महसूल मंडळातील गावांना वगळलं, त्यातील शेतकऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन त्यांना जाब विचारला व साहेबांच्या समक्ष आम्ही साहेबांकडून मध्यस्थी ठेवून साहेबांना आपण जसं म्हणतो एक जामीन ठेवून आम्ही साहेबांकडून शब्द घेतला की येणाऱ्या 2 महिन्यात जर या पीक विमा कंपनीकडनं आम्हाला जर पीक विम्याची रक्कम नाही मिळाली मागच्या वर्षाची तर सदर कंपनीवरती साहेबांना मध्यस्थी ठेवून आम्ही FIR दाखल करू। कारण तुम्ही आम्हाला शब्द दिलात, म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शब्द दिलाय की सायने महसूल मंडळ आणि करसगाव महसूल मंडळ या महसूल मंडळातील 29 गावांना पीक विमा कंपनीचे पैसे मिळतील म्हणून मिळतील असं या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी साहेबांना शब्द दिलाय। आणि तोच एक विश्वास साहेबांवर कुठेतरी विश्वास ठेवून म्हणून आम्ही आज 2 महिन्याची प्रतीक्षा करावं, जर नाही आला तर FIR दाखल होईल। ज्या काही त्रुटी आहेत या त्रुटी भरून आम्ही लोकांमध्ये ही जागरूकता करून कंपनीला आणि जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अति पद्धतीत जास्तीत जास्त कसा देता येईल यासाठी कृषी खात्याने मुदत वाढवण्याचेही संकेत दिलेले आहेत। त्याबद्दल मी खरं तर अप्पर जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी 2 महिन्याची मुदत घेऊन FIR दाखल करण्याचे सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये खरं तर ज्या त्रुटी होत्या त्या आम्हाला माहीत पडल्या, ही खरं आजच्या बैठकीतलं यश आहे। बोलायचं तर म्हटल्यानंतर आमचा मूळचा जन्मजात माळमाथा, त्याच्यात दुष्काळात पीक विम्याने टाकलेला आघात या संदर्भात आम्ही जवळजवळ 6 महिन्यापासून भांडतोय आणि साहेबांशी संपर्कात आहोत। साहेबांनी आमचा माळमाथा लक्षात घेऊन आमच्या 2 मंडळांना पीक विमा मिळाला नाही म्हणून
माळमाथ्यात सततचा दुष्काळ असल्यानंतरही पीक विमा मिळाला नाही म्हणून साहेबांनी सरळ विमा कंपनीला त्यांच्या शब्दात सांगितलं की 2 महिन्याच्या आत त्यांना पैसे नाही मिळाले तर मी एक सविस्तर बैठक लावून घेतल्यामुळे मी एक जबाबदार आहे आणि त्या जबाबदारीतून तुमच्या कंपनीवर मी FRI दाखल करेन. सदर ही जी आज बैठक झालेली आहे सन्माननीय कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनात, तर आज या बैठकीत असं त्या साहेबांनी आश्वासित केलं आहे की काहीतरी शेतकऱ्यांसाठी जो पीक विमाचा जो प्रश्न होता तो मार्गी लागणार आहे आणि साहेबांनी शब्द दिला त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आज सर्व शेतकरी राजा आपल्या मार्गाने साहेबांवर विश्वास ठेवतो. त्रुटी आहेत, या त्रुटी भरून आम्ही लोकांमध्ये ही जागरूकता करून कंपनीला आणि जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अति पद्धतीत जास्तीत जास्त कसा देता येईल यासाठी कृषी खात्याने मुदत वाढवण्याचेही संकेत दिलेले आहेत. त्याबद्दल मी खरं तर अपर जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी 2 महिन्याची मुदत घेऊन FRI दाखल करण्याचे सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये खरं तर ज्या त्रुटी होत्या त्या आम्हाला माहीत पडल्या. ही खरं आज त्या मीटिंग बैठकीतलं यश आहे. तर म्हटल्यानंतर आमचा मूळचा जन्मजात माळमाथा, त्याच्यात दुष्काळात पीक विमाने टाकलेला आघात या संदर्भात आम्ही जवळजवळ 6 महिन्यापासून भांडतोय आणि साहेबांशी संपर्कात आहोत. साहेबांनी आमचा माळमाथा लक्षात घेऊन आमच्या 2 मंडळांना पीक विमा मिळाला नाही म्हणून माळमाथ्यात सततचा दुष्काळ असल्यानंतरही पीक विमा मिळाला नाही म्हणून साहेबांनी सरळ विमा कंपनीला त्यांच्या शब्दात सांगितलं की 2 महिन्याच्या आत त्यांना पैसे नाही मिळाले तर मी एक सविस्तर बैठक लावून घेतल्यामुळे मी एक जबाबदार आहे आणि त्या जबाबदारीतून तुमच्या कंपनीवर मी FRI दाखल ही जी आज बैठक झालेली आहे सन्माननीय कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनात, तर आज या बैठकीत असं त्या साहेबांनी आश्वासित केलं आहे की काहीतरी शेतकऱ्यांसाठी जो पीक विमाचा जो प्रश्न होता तो मार्गी लागणार आहे आणि साहेबांनी शब्द दिला त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आज सर्व शेतकरी राजा आपल्या मार्गाने साहेबांवर विश्वास ठेवतो.